त्यावेळेला काही ना काही कारणाने मंत्रीपद राहिलं तेही मिळून जाईल असे भावी मंत्री सुद्धा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. मला असं वाटतं की त्यांची वेळ आता जवळच चालली आहे. असे प्रकाश आंबेडकरजी, व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद CEO कार्तिकेयनजी, जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी मीना शेणकरजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष नाथाजी पाटील, दत्तात्रय, मानसिंग डबडे, बाळासाहेब भोपळे, ही सगळी मानसिंग डबडे, बाळासाहेब भोपळे, दिलीप पाटील, ही आम्ही सगळे एकमेकाचे भाऊबंद तरी आहोत, नाही ते मित्र तरी आहोत. आणि ज्या वेळेला 75 ते 80 किंवा 70 ते 80 मी खूप शालेय विद्यार्थी आणि कॉलेज विद्यार्थी असताना यायचो आणि तो आमच्या वडिलांचा दंडक होता की शेवटचा पेपर झाला की आमचं मुंबई पाडगाव बसचं तिकीट काढलेलं असायचं. ते शाळेच्या सुरुवातीच्या आदल्या दिवशी यायचं, 2 महिने तो हलायचंच नाही, का तर आपल्या गावाशी आपली नाळ जोडली पाहिजे. आता मी इतके वर्ष आम्ही सगळेजण एकमेकांचे मित्र आहोत. असे मानसिंग डबडे, बाळासाहेब भोपळे, दिलीप पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण सावंत, शर्ट घेत होता, आम्ही दिसतो नाही का. आता कोणाकोणाची नावं घ्यायची, त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर एखाद्या नाव राहिले तर मला क्षमा करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे माजी विद्यार्थी कसे उत्साहाने आलेले आहेत, काय चेहरे आहेत, सगळ्या जुन्या आठवणी एकमेकाला सांगतायत. फेटे वेटे किती सुंदर दिसतात सगळ्यांनी. सगळ्यात आमचे तात्या भेटले. आता ते शाळेत होते म्हणजे आता त्यांचं वय 80, ते शाळेत होते ते जवळजवळ 70 वर्षापूर्वी, बरोबर ना. 10व्या वर्षीच आपण प्राथमिक शाळेत असतो. असे सगळे माजी विद्यार्थी, ज्या शाळांना मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा याच्यामध्ये 1, 2 आणि 3 नंबर मिळाला, अशा शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेतले सर्व शिक्षक, सगळे मुद्दे आलेले असतात. त्यामुळे मी फक्त एकच वाक्याचं भाषण करायचं असतं की माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं. मला काय वाटतं, त्याला संस्कृत मध्ये मम म्हणतात की तुम्ही जे म्हणालात त्याला मम. पण असं मी गेलं तर आंबेडकरजी मला पुन्हा उडवणार नाहीत. त्यामुळे मी कारण त्यांचं स्वाभाविकपणे निवडणूक जवळ आल्यामुळे अपेक्षा आहे की मी नवीन काही घोषणा त्यांच्यासाठी कराव्यात, त्या माझ्या तयार आहेत, ज्या उद्याच्या प्रेससाठी मोठ्या बातम्या असू शकतात. तर त्या सगळ्या शेवटी करतो. ही शाळा मगाशी म्हटल्याप्रमाणे 70 साली किंवा तरी आम्ही शाळेत असताना 1ली, 2री, 3री, 4थी त्या काळापासून मी येतो. आमचं घर त्यावेळेला माळावरचं एकटंच घर होतं, बाकी सगळं गाव इकडे होतं. आमचे आबा असे जिद्दी होते. गावात आलं तर काय काय करायचं, तर शाळेत जायचं, तळीमावलं जायचं, असा ठरलेला क्रम होता. आणि लहानपणी आपल्याला काही स्वप्न पडतात, सगळीच खरी ठरतात असं नाही. आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा आपल्याला ताकद मिळाल्यानंतर आपण प्रयत्न करतो. तर मला सारखं स्वप्न असं पडायचं की ही शाळा मोठी झाली पाहिजे आणि तळे माऊलीचं मंदिर मोठं झालं पाहिजे, जायला सुकरता आली पाहिजे. हे मला आठवतं की दर मंगळवारी वडिलांचा तो क्रम ठरलेला असायचा की सगळ्यांना घेऊन भावंडांना मंदिरात जायचं. मग दर एक अर्ध्या तासाने मी म्हणायचो की बाबा पाय दुखले, तर ते काय आपल्या गावामध्ये ती पद्धत आहे ना की आलं एक आहे कोपऱ्याला आलं असं म्हणत मग 2 तास ताबडा व्हायचं. तसं ते दर अर्ध्या तासाने इथे 3 मिनिटात झालं. मंदिर एवढूस वाकून जायचं, नारळ फोडायचा, गुरुवात बसलेले असायचे. हे मंदिर मोठं झालं पाहिजे. आणि मग आपल्या सगळ्यांच्या कृपेने एक गिरणी कामगाराचा मुलगा, जी कल्पनाच करू शकत नाही, शेवटी काँग्रेसचं दुखणं हे आहे. प्रकाश आंबेडकरांचे वडील काय, तुझे वडील काय होते, हा, बिद्री कारखान्याला कामगार. आमचे आई वडील दोघेही मिल मध्ये कामगार. अशी कामगाराची पोरं आमदार कशी होतात, अशी कामगाराची पोरं मंत्री कशी होतात. 14 ते 19 म्हणजे 8 खाती होती, 8. आणि विरोधी विधान परिषदेचा मी नेता होतो, त्यामुळे अघोषित मी नंबर 2.
आई सरपंच पाहिजे यांचं काही नाही, चालले आमदार होत आहेत, मंत्री होत आहेत, मुख्यमंत्री होत आहेत. काय काय मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे रिक्षा चालवायचे, रिक्षा ड्रायव्हर एकनाथजी शिंदे, भाड्याची रिक्षा, स्वतःची रिक्षा नाही. वडील त्यांचे आजही जिवंत आहेत. मला त्यांना भेटल्यानंतर खूप बरं वाटतं. किती कष्टाने एकनाथजीनं उभं केलं. ते काँग्रेसचं दुःख नाही, तो माझा आजचा विषय नाही. पत्रकार म्हणतील की जरा तुम्ही रचनात्मक कामावर बोला, परंतु त्या लहानपणापासूनचं स्वप्न असताना ताकद आली आणि मग मी निर्णय, आणि त्यात पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री आली. मग मी पीडब्ल्यूडी खात्याला म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की रस्ता करताना तो आपल्या योजनेतला लागतो. हा कुठला योजनेतला? हा डोंगरातला रस्ता. तुम्ही योजनेमध्ये आणला, योजनेमध्ये आल्याशिवाय निधी टाकता येत, योजनेमध्ये आणला तो सगळा आता योजनेत रस्ता. मंदिर मोठं उभं राहिलं. आज पंचकृषीमध्ये मंदिर कसं बांधावं यासाठी लोक बघायला येतात, दर्शनाला येतात. दरवर्षी त्या मंदिराचा वर्धापन दिन आपण करतो, 8-10 हजार लोक येतात, प्रवचन करतात. तसं शाळेच्या बाबतीत माझ्या डोक्यात होतं. आणि अचानक अटलजींच्या नावाने एक योजना आली, ओजस नावाची, आणि त्या योजनेमधून आपल्याला पैसे मिळाले. मी बाळासाहेब भोपळेंच्या पत्नीला मुद्दाम शोधून वर आणून बसवलं, कारण त्यावेळेला मुख्याध्यापक होता. डोकं खाणं म्हणजे काय याचं मोठं उदाहरण ते आहे. मला सारखं फोन करतो, सारखं फोन करतो, सारखं फोन करतो. हो हो वहिनी, होत आहे नाही, कधी होणार, कधी होणार, बघा बघा, बाकीच्या झालं, आमचं राहिलं, आमचं राहिलं, असं करत त्यावेळेला तो 1 कोटीचा निधी मिळाला. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की मधल्या काळात काय काय घडलं आणि ते मागे पडलं होतं. मुंबईमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचो. मग आम्हाला सारखं असं वाटायचं की आपण मोठ्या शाळेत गेलं पाहिजे. मोठ्या शाळेची मोठी मैदानं, मोठ्या इमारती, मोठ्या लायब्ररी, मोठ्या लॅबोरेटरी. आम्ही आईवडिलांच्या सारखे मागायला होतो. वडील कामगार, ते म्हणायचे अरे त्या महानगरपालिकेच्या शाळेत घातलं तेच नशीब समज बाबा, तुम्ही का बोला. मग माझी एक बहीण, मला एकूण 5 बहिणी, ती पण अशीच माझ्यासारखी हट्टी होती. काल परवाकडे मुंबईतल्या GT हॉस्पिटलमध्ये सिनियर नर्स म्हणून रिटायर झाली. इथे चिमण्याला त्याचं गाव आहे. तर आम्ही दोघे म्हटलं की बस, जर आईवडिलांचं म्हणणं असं आहे का की तुम्ही कमवा आणि तुम्ही शाळेत जा, कमवायला लागू आपण. मग आम्ही अनेक उद्योग केले. सकाळचं दूध पोचवायचं, त्यावेळेला काचेच्या बाटलीतून दूध यायचं. आम्ही 3 रुपये एका बाटलीचे दरमहा आम्हाला मिळायचे. प्रकाश आंबेडकरांच्या घरी आईवडिलांनी दादरची मुंबईतली आजही सगळ्यात प्रसिद्ध शाळा, त्यावेळेला त्याला किंग जॉर्ज म्हणायचे, आता राजा शिवाजी म्हणतात, त्या शाळेमध्ये काय ग्राउंड, काय इमारती, काय शिक्षक. मग आम्हाला एकदम दिशा मिळाली. बहीण नर्स झाली, मी विद्यार्थी परिषदेत गेलो, वगैरे 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 वगैरे. आणि त्यावेळी शाळा सुरुवातीच्या काळात चांगली मिळाली तर त्याला त्याच्या खूप गोष्टी त्या लहान वयामध्ये पिकअप करता येतात. आणि त्यामुळे माझा आग्रह होता की आपल्या गावची शाळा मोठी झाली पाहिजे. ती झाली. मी त्याबद्दल जे जे त्याच्यात होते त्या सगळ्यांचं अभिनंदन करून, मी जे CEO म्हटलं आणि शिक्षण अधिकार मिळालं की मी एक काम पूर्ण झालं की म्हणतो चला आता पुढे काय. जो थांबतो तो संपतो. सारखं त्याला पुढचं 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 पुढचं. कल उसको पैसा भेजते हम लोग. पण या शाळेला थोडं जिवंत करा. त्या शाळेच्या प्रत्येक भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज येऊन द्या, धर्मवीर संभाजी महाराज येऊन द्या, महात्मा ज्योतिराव फुले येऊन द्या, लोकमान्य टिळक येऊ द्या, स्वातंत्र्यवीर सावरकर येऊ द्या, बाबासाहेब आंबेडकर येऊ द्या, झाशीची राणी येऊ द्या, अहिल्यादेवी होळकर येऊ द्या. आणि मग त्यांच्या जीवनातले प्रसंग एका वर्गाच्या भिंतीवर सगळे. चलो आप इसमें टेंडर निकालने में समय गवाएंगे, हमको आपकी निधि से करना ही नहीं. आप एक अच्छा आर्टिस्ट लाओ, स्कीम तैयार करो, सारा पैसा मैं दूंगा, मैं पैसा दूंगा. ताकि वो सरकारी कामात एक मोठा प्रॉब्लेम आहे की टेंडर. मग 11 नीट नाही मिळाला तर रिटेंडर, आणि मग ती वर्क ऑर्डर. कितने दीवार मिल रहे हैं, उन दीवारों की मिलकर क्या स्कीम बनती है. तो चलो, तो स्कीम में शिवाजी महाराज चाहिए, तो स्कीम में महात्मा गांधी चाहिए, वो आप करो. और भी चीजें जो लगेगी, जे जे ज्या ज्या गोष्टी करतील लागतील त्या आपण सगळे नक्की सांगा. आणि माझ्या गावची शाळा असं नाही तर मग हे एक आदर्श उदाहरण सगळ्या शाळांना मिळेल की एक शाळा अतिशय उत्तम कशी केली पाहिजे.
त्या शाळेमध्ये काय काय असलं पाहिजे, शाळेतल्या लोकांनी म्हणजे माझ्या बसल्या बसल्या खूप डोक्यात काय काय चालू असतं. त्यामुळे मी माझ्या डोक्यात असं आलं की शिक्षक बरे असल्याशिवाय शाळा खरी नाही. ही बाबतीला काय करायचं, तर शिक्षकांसाठी काही गावकरी म्हणून इन्सेंटिव्ह देऊया असं माझ्या डोक्यात आलं आता बसल्यावर. आम्ही गावकरीच आहे ना, अजून आमचं शेतीवाडी सातबारा इथेच आहे. आणि रोज असं चालत कल्याणवाडीपर्यंत जायचं. आणि त्यामुळे या शिक्षकांना आपल्याला काही इन्सेंटिव्ह देता येईल का, आता मी माईकवरून बोलू शकणार नाही, की ज्याच्यातून इथे ट्रान्सफर मागितली पाहिजे लोकांनी, चांगल्या शिक्षकांनी. खानापुरात गेलं ना की इन्सेंटिव्ह मिळतात. इन्सेंटिव्ह काय काय असू शकतात त्याची यादी करूया आणि सीईओ ना म्हणूया की हम हमारे स्कूल में पढ़ाने वाले हमारे बच्चों को पढ़ाते हैं तो हमारे किसी से कलेक्शन करेंगे और सबको इन्सेंटिव्ह देंगे. इन्सेंटिव्हचं स्वरूप ठरवू. कोणीतरी अशा एखाद्या माणसाने प्रमुख व्हा की काय इन्सेंटिव्ह दिल्यानंतर शिक्षक या गावाकडे पोस्टिंग हवं म्हणून पळत येतील असं बघा. त्यामुळे शिक्षक आणि इमारत चांगली असली की खूप गोष्टी करता येईल. प्रकाशजींनी ही इच्छा व्यक्त केली की अशा शाळा सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजेत, ग्राउंड, त्याची कंपाऊंड, मुलींची स्वच्छता. हा आता मोठ्या प्रमाणावर शाळांमधला आणि सार्वजनिक महिलांची स्वच्छतागृह यावर अनेकांनी ते पुण्याचं काम आहे म्हणून केलं पाहिजे. त्यांना कुठेतरी आडोशाला जावं लागणं ही काय आपली अभिमानाची बाब नाही. आणि त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये काय मिनिमम कराल तर मुलींची स्वच्छतागृह नीट करून टाका, लायब्ररी समृद्ध करून टाका, लॅबोरेटरी समृद्ध करा, मग बिल्डिंग या असं शाळेच्या निमित्ताने मानतो. आता प्रकाशजी स्वाभाविकपणे आणि कोणीतरी आता असं म्हणेल की यांना इथला पुढचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले, मग शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले, खूप लोक इच्छुक आहेत, तुम्ही असं कसं काय करता, मग त्यांचं तुम्ही आजच दुकान बंद करून टाकता का. मला माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये खूप उंची बघते असं म्हणण्याची सवयच आहे. मला जे समजतं, कोणाला शंका आहे का या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांची ऐवजी दुसऱ्या कोणाला तिकीट मिळणार आहे, शंका इकडे महिलांमध्ये कोणाला शंका आहे. म्हणजे तुम्हाला शंका नाही तर मी तर निर्णय प्रक्रियेतला, मला कशाला शंका असेल ना. हा, मी त्यांनी मिनिस्टर व्हावं हा माझा आशावाद आहे की सरकार आल्यानंतर कोणाकोणाला काय मिळेल. विशेषतः शिवसेनेच्या नेते आमचे एकनाथजी शिंदे हे काय ठरवलं ते माहिती, मग माझा आशावाद नाही, मी प्रयत्न करणार ना. माझ्या गावचा माणूस मी नेहमी नेक्स्ट जनरेशन उभे करतो. तसं आम्ही धनंजय माडकांना असं म्हटलं, आता कोल्हापूर जिल्हा आणि इकडून पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही सांभाळायचा. तू अण्णा, त्याला मी अण्णा म्हणतो, तू अण्णा इकडून ये, आमचा मुन्ना इकडून येईल आणि मग गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, असं मी आहेच तुमच्या बरोबर. तसं जर प्रकाश आंबेडकर एक तरुण नेतृत्व आहे तर तेही मिनिस्टर होईल हे सांगायला काय भविष्य काय लागतो का, पण माझा तो आशावाद आहे. पण त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही असं मला वाटतं. एक सूतगिरणी त्यांना मिळाली, त्या सूतगिरणीला पुरेसा निधी दिलाय, अजून योगायोगाने माझ्याकडे वस्त्रोद्योग मंत्री मग खात आहे. माझं भाग्य असं आहे की माझे वडील मिल कामगार आणि मी वस्त्रोद्योग मंत्री. मिलला मी परवानगी देतो, कामगार किती, बोनस किती मी ठरवतो. तर त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडली, ती सँक्शन करून टाकली की त्या सूतगिरणीच्या बरोबरीने एक मिनी टेक्सटाईल पार्क असावा. म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये कापूस आला, मग जिनिंग झालं. आपल्याला जर प्रक्रिया माहिती असेल तर जिनिंगमध्ये सगळ्या कचरा काढून त्याच्या गठाड्या बांधल्या जातात.